उद्धव ठाकरेंनी आज नाशिकमधल्या 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावलं। मातोश्रीवर आज महत्त्वाची राजकीय बैठक होणार आहे। ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची ही हालचाल सुरू आहे। नगरसेवकांची भूमिका, नाशिक पालिकेतील राजकीय समीकरणांवर चर्चा होणार आहे। संजय राऊतांचा नाशिक दौरा रद्द होऊन आता थेट मातोश्रीवरच आढावा घेण्यात येणार आहे। 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती। त्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वाची आहे। किरण ताजणे नाशिकहून आपल्यासोबत आहेत। किरण, प्रसन्न सर, ज्या पद्धतीनं देश पातळीवर टायगर ऑपरेशन करण्यात आलेलं होतं, खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेले, ठाकरेंच्या शिवसेनेचे, नंतरच्या काळामध्ये आमदारांची चर्चा सुरू झाली आणि नगरसेवकांची सुद्धा मुंबईमध्ये चर्चा सुरू झाली होती आणि अशातच थेट नाशिकचे नगरसेवक सुद्धा 10 ते 12 संपर्कात आहेत। अशा स्वरूपाची ज्या वेळेला चर्चा सुरू झाली त्यावेळेला तातडीनं संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर येणार होते, मात्र त्यांनी नाशिकचा दौरा रद्द केलेला आहे आणि हे सर्व खासदार आजच्या दिवशी मातोश्री वर त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी उद्धव ठाकरे स्वतः याबाबतची बैठक घेणार आहे। आदित्य ठाकरे त्या बैठकीला उपस्थित असणार आहेत। मिर्लेकर सुद्धा त्या बैठकीला उपस्थित असणार आहे। यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे साधारणपणे अर्धा तासापूर्वीच हे संपूर्ण जे नगरसेवक आहे हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। साधारणपणे आणखी 15 मिनिटांनंतर त्यांची बैठक त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये या संपूर्ण एकूण चर्चेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधले राजकीय समीकरण पाहता आणि एकूणच या सगळ्या काळामध्ये या नगरसेवकांना आपल्याकडेच कायम कसं ठेवता येईल या दृष्टीनं काय नेमकं सांगितलं जातं, उद्धव ठाकरे या सगळ्या नगरसेवकांशी काय संवाद साधतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या अपडेट्सबद्दल। नाशिकच्या आणि मुंबईतल्या मातोश्रीवरच्या घटना